मनस्वी खूप खूप धन्यवाद की तुमचा प्रेम, तुमचा स्नेह, तुमचा जिव्हाळा, तुमची आपुलकी, तुमची माया, तुमची ममता तुम्ही या ठिकाणी मला बोलावून दाखवली. त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. विद्येची देवी आई सरस्वती आणि विद्येची देवी, विद्येची आधुनिक देवी आई सावित्री यांच्या प्रतिमेला विनम्र त्रिवाद अभिवादन. त्याचबरोबरीनं ज्यांनी या देशाला घडवलं असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या संपूर्ण मानव जातीला ज्यांनी महत्वाची की शिकवली ती म्हणजे माणुसकी, असे सर्व धर्म संप्रदायातील सर्व समाज सुधारकांना मी त्रिवाद अभिवादन करतो. आणि मी मार्गदर्शन नाही करणार, तर सरांनी जसं तुमच्याशी हितगुज केलं, साधलं, अगदी तशाच पद्धतीने मी तुमच्याशी हितगुज साधणार. आजच्या या स्नेहमिलन सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित माझे मित्र आदरणीय प्रशांत गिरेपूजे सर, ज्यांना इथं नोकरी करता करता आम्ही ज्यांना परशा म्हणायचो, असे माझे आवडते परशा म्हणजे प्रशांत गिरेपूजे सर, म्हणजे दीनदयाळ तावडे सर आणि मी, म्हणजे सर त्यांना परशा म्हणायचे, आम्ही यांना परशा म्हणायचे. आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या, ज्यांचा आवाज अत्यंत सुरेख, ज्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व, अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या, विद्यार्थ्यांच्या लाडक्या अशा आदरणीय प्राध्यापक, ज्यांच्या नावामध्ये ममता आहे, माया आहे, अशा ममता केवळकर. त्याचबरोबर माझ्या सोबत कार्य करणारे माझे बंधू आदरणीय पटले सर, ज्यांच्या शिबिरामध्ये अत्यंत महत्वाचा मोलाचा वाटा राहायचं, ज्यांनी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं शारीरिक शिक्षण काय असतं हे ज्यांनी शिकवलं, ते माझे मित्र आदरणीय पटले सर. आणि माझ्या गेल्यानंतर माझी रिकामी जागा ज्यांनी भरून काढली आणि जे अस्तित्व पूर्ण केलं असे माझे मित्र आदरणीय गेडाव सर. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलं असे माझे प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलवलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप परत एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. मला आठवतोय तो दिवस अजूनही 8 ऑगस्ट 2011चा, ज्या दिवशी मी तुम्हाला सोडून गेलो होतो, तो दिवस मला आठवतो की तुम्हाला सोडून जात असताना मी कुणालाही सांगितलं नाही, ना भुरे मॅडमला सांगितलं, ना संस्थेला सांगितलं, ना तुम्हाला सांगितलं. एका वेळामध्ये आनंद होता, पण एका वेळामध्ये असून होते. आनंद यासाठी होता की मी प्रायव्हेट नोकरी सोडून मी परमनंट नोकरी करणार होतो, आणि दुःख यासाठी होतं की जेवढं तुमचा प्रथम वर्षाला मी शिकवलेलं आणि आता अर्ध्या वर्ष तुम्हाला सोडून जाणार होतो, पण तेही तुम्हाला न सांगता सोडून जाणार होतो. हे दुःख, हे सल्य अजूनही माझ्या मनात कायम आहे, जे आज मी तुमच्या पुढं मी बोलून दाखवतोय. तुम्हाला शिकवत असताना मला जेव्हा बंदाचं ऍडमिशन झालेलं होतं आणि त्यावेळेला मला लक्षात आलं ती वेल क्वालिफाईड आहे, तिचं वैचारिक पातळी जी आहे ते आमच्या बरोबरीची आहे. मी हेरलो होतं, कारण तिच्या बोलण्यामध्ये, तिच्या वागण्यामध्ये, आणि जेव्हा ती स्पीच वगैरे द्यायची तर खऱ्या अर्थानं तर म्हणतात ना की होता जोडा पानावर दिसतो, बाळाची पाय पाळण्यात दिसतात. अगदी खरंच, आणि आज त्यांनी करून दाखवलेलं आहे. दुसरी एक प्रसंग मला आठवतोय आताच, एक वेळा आधीचा प्रसंग, शिक्षक सहकार संघटनेचा खूप मोठा अधिवेशन होता. त्या अधिवेशनामध्ये डॉक्टर पंकज भगर आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री आले होते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नायकराव भेंडारकर होते आणि सगळी मान्यवर मंडळी होती. मी समोर स्टेजवर बसलेला होतो आणि एक नाव त्यांनी घेतलं, आणि ते नाव जेव्हा मी ऐकलं आणि सत्कारासाठी एक आदर्श सरपंच म्हणून जेव्हा ते नाव घेतलं आणि त्यांनी असं नाव घेतलं की शांतला खांडवा, आणि
की मला असं वाटलं हे नाव तर मी कुठं ऐकल्यासारखं वाटलं मला. पण ही जेव्हा स्टेजवर गेली, जेव्हा तिला पुरस्कार घेतला, त्यावेळेला मला अभिमान वाटला आहे ही तर माझी स्टुडंट आहे. आणि एवढंच नाही, ती पुरस्कार घेऊन गेली, मी इकडे बसलेलाच आहे. पण मी जेव्हा जात होतो तेव्हा ती आली, पाया पडली आणि मला म्हटलं, ओळखलं का सर मला? मला पटकन उस्मान दादांची कविता आठवली की ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला पावसात आला म्हणजे ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कदमलेले केसावरती पाणी. मला ती आठवली कविता आणि प्रत्यक्षात समोर बसतो तर खांडवा माझ्या पुढे होती आणि सांगितलं तिनं मला की सर मी आता सरपंच आहे. मला खूप छान होतं. तिसरा आयुष्याचा प्रसंग असा की माझ्या मुलाची केस होती. एका शाळेमध्ये माझ्या मुलाला जातीवाचक सिरगाळ करून त्याला मारहाण करण्यात आलेली होती आणि ती केस म्हणजे आयोगाकडे गेलेली होती. आणि अशातच परत मी महिला बाल कल्याणकडे माझी केस गेली, चौकशीला आले आणि चौकशीला येत असताना डायरेक्ट कपिल सोबत आला. कपिल आल्यानंतर माझा भरून आला आणि म्हटलं हा इथं कसं आहे आला. मी त्याने सांगितलं की सर आम्ही तुमच्या मुलाची चौकशी करायला आलो. त्यांनी त्यांच्या साहेबांना सांगितलं की हे माझे सर आहे. मला खूप छान वाटलं. म्हणजे त्याच्यानंतर एकदा मी शाळेतून येत असताना प्रेषित आणि त्याची पत्नी रेल्वे क्रॉसिंग जवळ मला भेटले. मी ओळखलं नाही कारण त्यांना हेल्मेट वगैरे घातलेलं होतं, मी पण हेल्मेट घातलेलं होतं. पण माझा मी फोनवर बोलत होतो, त्यांनी माझा आवाज ऐकला आणि म्हटलं अरे इथं माझे सर आहे. त्यांनी त्याच्या पत्नीला पण सांगितलं की हे माझे सर आहेत. बघा आयुष्यामध्ये असे खूप सारे प्रसंग असतात की जे आपल्या आठवणीत राहतात. आणि ह्या तुमच्या कार्यक्रमासाठी राहुलने मला फोन केला. त्यांनी मॅसेज केला होता मला की सर या ठिकाणी तुमचा कार्यक्रम आहे, तुम्ही आवर्जून या. मी त्यांना म्हटलं की बाबा मला तर तू फोन केला पण प्रशांत सरांना केला का? तर सर म्हणून त्यांचा नंबर नाहीये. मग मी सरांचा नंबर दिला. मग त्यांना विचारलं ते बोलले मॅडमला, पटले सरांना, म्हणजे सगळे मी तर जाणारच आहे पण माझे सहकारी शोधी पण या ठिकाणी द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता होती कारण 2000 म्हणजे 8 ऑगस्ट 2011 मी तुम्हाला सोडून गेलो. त्यानंतर आपण कधीच भेटलो नाही आणि कधीच भेट झाली नाही. फक्त आता आदामादामध्ये एक दोन लोक भेटलेले होते. या ठिकाणी काही जे ओळखीचे आहेत, काही अनोळखी आहेत. आता जसं की या ठिकाणी शेंडे माझ्या मामी जिथं नोकरीला होती त्या शेंडेच आहे ना तू शेंडा हा शेंदूर बाबा. पण या ठिकाणी त्याचं नाव माझ्या लक्षात आहे. राहुलचं नाव कलेजेकर माझ्या सासूरवाडीच आहे त्याच्यामुळे त्याचं नावच लक्षात होतं. प्रेशी ठीक आहे, पाटबोले आहे, औरश आहे, छान कबड्डी खेळणारा होता तो ठीक आहे, राऊत आहे, लंजी आहे. मग इकडे मेसाम 1 आणि मेसाम 2 एक छोटी आणि एक मोठी ठीक आहे. हा त्याच्यानंतर ती खांडवाय आहे, कृपाली आहे, गौतम आहे. मी गौपालीला ओळखच नाही पण नंतर तिचा चेहरा लक्षात आला मला. त्याच्यानंतर ती सरिता पटले, छाया पटले असे बरेच विद्यार्थी होते. आता परत क्लिक झालं की नाही हे सगळे त्यांना आपण शिकवलं. आणि एकंदरीत तुम्हाला सांगू का की आयुष्य जगत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जी सरांनी तुम्हाला सांगितलेली आहे की आपण माणुसकी जपायची. मी तुम्हाला काही या ठिकाणी भाषण द्यायला वगैरे आलो नाही, फक्त एवढंच सांगेन की आपण आयुष्यामध्ये कुठेही असतो आणि तुमचे मित्रत्वाचे नाते खूप छान आहे की हा कार्यक्रम करून तुम्ही सगळ्यांनी आपल्यामध्ये असणारा स्नेह, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम जो आहे तो तुम्ही या ठिकाणी दाखवलं. तुम्ही स्वतःबद्दलच नाही तर आम्हालाही यामध्ये समाविष्ट करून दाखवलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. सरांनी म्हटलं आणि मी पण बघितलेलं आहे आजपर्यंत सगळ्यांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम केलाय पण सांगू का की त्यांनी कधीच शिक्षणाला बोलवलं नाही पण तुम्ही आम्हाला विसरलं नाही. त्याबद्दल तुमच्या म्हणजे आमच्या हृदयामध्ये तुमचं जे स्थान आहे ना ते अजून खूप मोठं झालं. आधीच मोठं होतं त्यात अजूनही भर पडली. आणि मित्रांनो तुमच्या आशीर्वादानं मी गोंदिया शिक्षण संस्थेमध्ये ग्राम पांढरावळी या ठिकाणी सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत राहत आहे.
स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतो. माझे 450 विद्यार्थी आज शासकीय नोकरीमध्ये आहेत. माझं 3 विषयामध्ये शेटलेट झालेलं आहे. माझं PhD सुरू आहे. आणि एवढंच नाही तर मी आताच म्हटलं कोणतरी की सरांचे अक्षर खूप सुंदर होते, तर एक कॅलिग्राफर म्हणून अक्षरांचं जादूगर म्हणून मला माझ्या संस्थेमध्ये ओळखलं जातं. आता झालेल्या SCRTच्या स्पर्धेमध्ये मी 6 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. याच्या आधी 4 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगतो एक गोष्ट की माझ्या या कार्यकर्तृत्वामुळे महाराष्ट्र शिक्षक पॅनल द्वारा दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 17 मे 2026 ला शिर्डी या ठिकाणी होणार आहे. आणि गोंदिया जिल्ह्यातून मला तो पुरस्कार दिला जाणार आहे. हे सगळं तुमचं प्रेम, तुमचं स्नेह, तुमचा जिव्हाळा यामुळे ते शक्य झालं. मी जास्त बोलणार नाही, पण मी तुमच्यासाठी एक कविता तयार केली आणि शेवटी तुमच्या एक मैत्रीवर मी एक सुंदरसं गाणं अनंत राऊतांचं एक म्हणणार आहे. तर तुमच्यासाठी जी कविता मी तयार केलेली आहे त्या कवितेचं शीर्षक आहे लढायला शिका. कारण तुम्ही आता मोठे झाले, शिकले, संसारिक जीवनामध्ये रममान झाले. आता तुमच्यासाठी एक कविता मी तयार केली आणि कवितेचा शीर्षक आहे लढायला शिका. पुस्तकातले धडे गिरवता गिरवता, पुस्तकातले धडे गिरवता गिरवता आयुष्याचे धडे तुम्ही कधी शिकला कळलंच नाही. आयुष्याचे धडे तुम्ही कधी शिकला कळलंच नाही. 2010-12 ची ती कोरडी रोट, 2010-12 ची ती कोरडी रोटी आज वटवृक्ष होऊन उभी आहे. हे बघताना ओढ भरून येतोय काही. बाहेरचं जग हे वर्गासारखं नसतं, बाहेरचं जग हे वर्गासारखं नसतं. तिथे शिक्षक नसतात चुका सुधारायला. बाहेरचं जग हे वर्गासारखं नसतं, तिथं शिक्षक नसतात चुका सुधारायला. पण लक्षात ठेवा आम्ही रस्ता दाखवलाय, पण लक्षात ठेवा आम्ही रस्ता दाखवलाय. आता तुम्हालाच शिकायचं आहे त्यावरून धावायला. आता तुम्हालाच शिकायचं आहे त्यावरून धावायला. वादळे येतील वारे वाहतील, वादळे येतील वारे वाहतील, पण पायाशी घट्ट माती ठेवायला विसरू नका. हल्ला तरी चालेल पण लाचारी पत्करू नका. हल्ला तरी चालेल पण लाचारी पत्करू नका. स्वतःच्या नजरेत पडेल असं काम कधीच करू नका. जेव्हा जेव्हा वाटेल की आता संपलं सगळं अंधार, जेव्हा जेव्हा वाटेल की आता संपलं सगळं अंधार दाटला आहे, तेव्हा मागे वळून बघा. तुमच्या या सर्व गुरूंचा आशीर्वाद आजही मशालवर पेटला आहे. फक्त यशस्वी होऊ नका तर चारित्र्यवान व्हा. इतरांसाठी सावली देणारं मोठं आसमान व्हा. इतरांसाठी सावली देणारं मोठं आसमान व्हा. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज माझा उर भरून आला आहे की तुम्ही काही सरकारी नोकरीमध्ये आहेत, काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत आणि बऱ्याच लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे, जसं प्रेषित आहे. आणि बरेच लोक आहेत, बरेच विद्यार्थी आहेत त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. काही गृहिणी असूनही देखील व्यवसाय करतात. याचाही देखील आम्हाला अभिमान आहे. आमच्यापेक्षाही तुम्ही मोठं व्हावं हा आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे, सदैव तुमच्या सोबत आहे. आणि शेवटी एक कविता मी तुमच्यासाठी अनंत राऊत यांची गाऊन दाखवणार आहे. परितों को मिलेगी मंजिल लेकिन, परितों को मिलेगी मंजिल लेकिन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं. अक्सर उन लोग खामोश रहते हैं जमाने में जिनके हुनर बोलते हैं, जिनके हुनर बोलते हैं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही हुनरवान आहात. आणि शेवटी जाता जाता एक कविता तुमच्यासाठी, तुमच्या सगळ्या मित्र मैत्रिणींसाठी, तुमच्या वर्ग मित्रांसाठी. अनंत राऊत यांची सुप्रसिद्ध कविता या ठिकाणी तुम्ही ऐकलेली आहे. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जन्मभर तुझी,
मित्र करू, एक तू मित्र करू आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनगा मध्ये गारव्या सारखा, मित्र बनगा मध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनगा मध्ये गारव्या सारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनगा मध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनगा मध्ये गारव्या सारखा, मित्र बनगा मध्ये गारव्या सारखा. फक्त एवढेच दोन ओळी या ठिकाणी तुमच्यासाठी गात आहे. आणि पुनश्च एकदा तुम्हा सगळ्या मित्र मैत्रिणींचा या ठिकाणी मी खूप अभिनंदन करतो आणि तुम्ही एक छान कार्यक्रमाचं आयोजन करून आम्हाला या ठिकाणी आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल पुनश्च दिलसे धन्यवाद. भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद सर. असं वाटलं होतं आता की आपण एकदम वर्गात बसलो आहोत आणि सर इतके छान म्हणजे ते बोलत आहेत आणि ऐकतच राहावं असं वाटलं होतं क्षणात. ज्ञानरूपी प्रकाशाने भरले तुम्ही जीवन आमचे, ज्ञानरूपी प्रकाशाने भरले तुम्ही जीवन आमचे, तुमच्या शिकवणीच्या ठेवा सदैव सोबत राहील, तुमच्या शिकवणीच्या ठेवा सदैव सोबत राहील. केलात संस्कार दिलीत अमूल्य शिकवण, केलात संस्कार दिलीत अमूल्य शिकवण, गुरुजनांचे ऋण कधीही फेडता येणार नाही, गुरुजनांचे ऋण कधीही फेडता येणार नाही. सर धन्यवाद, आपण आलात आणि आमच्या या कार्यक्रमाला ही शोभा आली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची 13 वर्षाच्या नंतर जी इच्छा होती की आपण सगळे एकत्र यावं आणि आपल्या सर्व सरांना आमचे ते थँकफुल म्हणजे थँक्यूच म्हणायचं होतं की तुमच्यामुळेच आम्ही आहोत. आज तुम्ही जी आम्हाला शिकवण दिली हा तुमचं मोठेपण आहे. नाही सर, खरं अर्थानं ते कार्य तुमचंच असतं. तर आम्ही नाममात्र यानंतर आभार.